आजी हे चिवडा लाडू आणि बाकी खाण्याचे पदार्थ या पिशवीत ठेवते. ठेव ठेव. हा. अगं निशा, तो लाडवाचा डबा खाली ठेव आणि मग वर चिवड्याचं पाकिट ठेव. हो हो आई. आणि आजी शाल सुद्धा या पिशवीतच ठेवली आहे. अगो मरणाचा उकाडा थंय, शाल किती गोळी. असू दे ना आजी. अहो तिकडे पाऊस पडल्यावर लगेच गारवा पसरतो म्हणे. अगो पण आई ती देते तर राहू दे ना. बरं बाय ठेव. अगो हा कुठला डबा. आजी ह्याच्यात लाडू आहेत, मी आत्ताच पाहिले. अगो माहितीये माका लाडू आहात, पण ते तुझ्यासाठी आहेत कळला. ते काजू आणि सुकामेवा करून केलेत साजूक तुपातले लाडू, ते खायचे तू कळला काय गो. हो. आणि निशा स्वतःची नीट काळजी घ्यायची. हा वेळ नव्हता, काम होती, हे मी काही ऐकून घेणार नाही. वेळच्या वेळी खायचं, समजलं. हो समजलं. हा आणि जरा हळू चाल कळला. झपा झपा उगी चालत जाऊ नको काय तरी कळला काय गो. काय गो गरबारी इसरतस की काय मध्ये मध्ये तू. हा आई तू काय बोलतेस. मग काय करू. तुम्ही कोणाची काळजी घेत नाही का. माका घेऊ नको. अगो या दिवसात जपाक लागता. हो आजी मी घेत जाईन काळजी. बाबा हे काय कोण निघालंय प्रवासाला. कुठे. मी बनारसीत चाललंय. तर या वयात आणखी खय जातलंय मी. काय बनारसी. हो गौरीचा फोन आला होता. तिची नणंद आहे ना उर्मिला, तिला इथल्या पदार्थांचं हॉटेल टाकायचंय, मराठी पदार्थांचं. मग मग पदार्थ शिकायला नकोत का म्हणून तिने म्हणजे शिवणी गौरीनी आईला बोलवलंय बनारसला. हो थैसच जाऊन ना त्यांना आपले पदार्थ शिकवचे आहात. म्हणजे आपण जे करतो ना सुरळीच्या वड्या, अळू वड्या, नंतर काय म्हणतात धपाटे, थालीपीठा, असं काय काय त्यांना शिकवचा. अरे शिकायचं असेल तर त्यांना इकडे, तुम्ही कशाला जाताय तिकडे. त्यांना गरज आहे ना, येतील इकडे. तुम्ही जायची काही गरज नाहीये. नाही तो पुस्तकात वाचून शिकतील, नाही तुम्ही रेसिपी लिहून पाठवा. नाही मी तेच म्हणाले होते तिला. तू चिपराव हो. हा अगो जर पुस्तक वाचून जर सुगरण झाले असते ना तर सगळेच सुगरण झाले असते कळला. नुसता हिंग, मीठ, मोहरी, मसाले घातले म्हणजे स्वयंपाक झाला ना एका चव होई. हा अगो लोकांचा पोट भरला तरी मन भरूक नको काय. हा आणि मन भरला ना तरच बिझनेस चालत. आजी म्हणजे तुला हाताची चव असं म्हणायचंय ना. हा आता हा तुमच्या हाताची चव त्यांच्या हाताला येणार आहे. नसतं काहीतरी उगाच सांगतायत. फोनवर ऐकून सगळं सोपं वाटतंय तुम्हाला. आम्ही जाऊन आलोय प्रत्यक्षात. आमचं स्वागत कसं झालंय तिथे हे आयुष्यभर विसरणार नाही आम्ही. हो मी सांगितलंय तिला की असं स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी कशाला जायचं. नाही यांनी जायचा प्रश्न येतच नाहीये. आपली जशी ती लोक वागली आहेत ना तशी जर यांच्याशी वागली तर मलाही सहन होणार नाही आणि गौरीलाही नाही. अहो पण जावई बापू गौरीच म्हणाली आम्हाशी बोलतलय म्हणून. मी गौरीशी बोलतो मग तर ठीक आहे. आई अगं मी तेच म्हणतेय, अजून बोलणं झालं नाहीये ना अम्माशी, तर मग तू का घाई करतेयस. अगो हे बघ असं समजा तुम्ही की मी काशी यात्रेत चालला. उगीच नाट लावू नका आता. आम्ही काहीही समजणार नाही, कळलं का तुम्हाला. तुम्ही जायचं नाही. अहो जावई बापू असं काय. सर शिव असा ना. अरे असू दे ना. मी सांगितलं ना एकदा जायचं नाही, नाही जायचं. माझी लेक तिकडे त्यांच्या तावडीत सापडली तेवढं खूप आहे. हे बघा मी बर्फी पण सांगितलं येत आहे म्हणून. मी बोलतो तिच्याशी, मी बोलतो.
बाबा हॅलो. हॅलो गौरी. बोला ना बाबा, कसे आहात? आजीची तयारी झाली? आजी बनारसला येणार नाही हे सांगण्यासाठी मी फोन केलाय, कळलं तुला? अरे वाह, क्या बन रहा है? सुरेळीच्या वड्या. अच्छा, तुम बना रही हो? अच्छा है. वैसे ये थोड़ा दिखने में अजीब नहीं लग रहा है? भाभी सच में आप ऐसा मत कहिए ना. हाँ ठीक है. हाँ अभी नहीं रोल करना है ना? नहीं गौरी, हाथ में तेल लगाकर रोल करना है। और उसके पहले ना हाँ, उसके पहले ये नारियल और बारीक कटा हुआ धनिया बुरकना है। ये लीजिए। हाँ आजी डालती थी, बराबर है. ये देखिए, और डाल दो ना. हाँ भाभी, हमें लगता है इतना सही रहेगा। मुझे तेल दीजिए ना आप. हाँ अरे वाह, लैपटॉप पे देख के बना रहे हो आप लोग? अच्छा है. भाभी मुझे कटोरी दो ना एक प्लीज. हाँ अभी देते. हाँ नहीं 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 कटोरी. हाँ इसमें डालिए. हाँ इतना धनिया बस. हाँ भाभी। अभी करूँ ना? हाँ ये टूट रहा है. मुझसे नहीं होगा, मैंने कभी नहीं किया है. ये कुछ भी नहीं हो रहा है मेरे से. ये कैसे होगा? मुझसे नहीं हो रहा है अब. अरे नहीं गौरी, तुम टेंशन मत लो। पहली बार में तो सबसे गड़बड़ होती है। अभी हम दोबारा से ट्राई करेंगे। चलो रुको रुको रुको. हम ट्राई करते. हम जेठानी है ना, देखो. हाँ भाभी। भाभी हाँ, भाभी रुको रुको रुको. देखो ना, देखो हम क्या करते हैं. देखो. भाभी तेल. हाँ हाँ ठीक है. हाय, ये क्या हो गया? टूट गया, गड़बड़ हो गई. पर हमने कुछ जानबूझ के नहीं किया, सच्ची मम्मी जी की कसम. पर गलती से गड़बड़ हो गई, सॉरी. अरे भाभी, शांति शांति शांति। भाभी हम सिर्फ ये बनाकर देख रहे हैं। अगर सही नहीं बनेगा तो इसे मेन्यू में नहीं रखेंगे। गौरी तुम टेंशन मत लो। और वो क्या बनाया हुआ है हमने? काथेवारी बड़ी। कोथिंबीर वड़ी. हाँ कोथिंबर बड़ी, वो तो बहुत मस्त बनी है ना। ये देखिए। हाँ मतलब दिखने में ये ठीक है. ठंडी हो गई होगी ना अभी? हाँ ठंडी हो गई। ठंडी हो गई है. तो फिर इससे शुरुआत करते हैं। तुम इसे काटो, हम कढ़ाई चढ़ाते हैं, ठीक है? हाँ पकौड़े की तरह तलने क्या इसको? हाँ भाभी। अच्छा हम कढ़ाई लाते. रुको. हाँ ये लाइटर कहाँ है? हाँ रुको रुको. हाँ तेल डाल. कितना लिखा है? कितना डाला है? इसमें लिखा है 4 बड़ी चम्मच। ये 4. ठीक है, हाँ हो जाएगा इतने में. अच्छा अरे रे रे, ये तो टूट गया सब, है ना? खराब हो गया नहीं? ये भी बिगड़ गया. मुझे नहीं आ रहा है, मैं नहीं करूंगी अभी. अरे गौरी तुम टेंशन मत लो बिल्कुल भी। अगर ये सब कुछ भी नहीं बनेगा ना,
तो हम सिर्फ वड़ा पाव और कांदा पोहे से अपना स्टॉल स्टार्ट कर देंगे और उसके बाद मुंबई से एक फूड कंसल्टेंट बुलवा लेंगे और धीरे धीरे करके अपने मेन्यू में फूड आइटम्स ऐड करते जाएंगे। बेस्ट प्लान है ना भाभी? हाँ दीदी इसमें बहुत खर्चा है। तुम खर्चे की बिल्कुल टेंशन मत लो गौरी। नहीं हो रहा है मुझसे, मैं क्या करूं दीदी? ये सब टूट, ये तो ए, गौरी तुम्हारे घर से फोन है, ये लो। हेलो गो माझी बर्फी, कशी आहेस गो? आजी, आजी मी सुरईची वडी आणि कोथिंबीर वडी बनवत होते. मी जसं सांगितलं तसंच सगळं बनवलं. ते उकडवलं पण काहीच बनत नाही माझ्याकडनं, सगळं बिस्किटलं. आजी तुम्हाला आधी का नाही शिकवलं? मला नाही येते काही आता. अगो रडतस कशा? हा? हे बघ, उद्या मी थैसर येते आणि तुका सगळा शिकवताय, कळला? काळजी करू नको. तू खरंच येतेस? करत म्हणजे काय, नक्की येत. आणि हा, तुझ्या त्या दादीच्या बर्फीक पण सांग, काळजी करू नको. हा, एका म्हणावं तुझ्या नवऱ्याचं हॉटेल ना बनारसी मध्ये फेमस करताय मी. हा, मुंबईचं वडापाव. हा आजी मी तुका नंतर फोन करते. हा, ठेवते मी जरा. चल आजी जेवायला चल. नाही, नाही म्हणजे माका जेवता नाही. का? मी हम्मासारखी अंशनवर बसलाय. काय? जावई बापू जोपर्यंत हो म्हणत नाहीत ना तोपर्यंत मी जेवूची नाही. अगं आजी असं काय करतेस उगाच? हे बघ, विरुद्ध पार्टीशी मी बोलूच नाही म्हणजे नाही. पण तू जर का मध्यस्थी केलंस ना मग बघतल. बर ठीक आहे, बघतो मी काय होतंय. लवकर बघा काय तर. हा? चला बसूया जेवायला. अरे आजी येत नाही, कुठे आहे ती? उपोषणावर बसली. आई म्हणजे ना, एक नंबर पोरकट आणि हट्टी आहे तुझी आई. आपलं तेच खरं करायची सवय तिला. काय विचित्र डोकं चालत असतं हिचं. तुम्ही रागवू नका, मी बोलते तिच्याशी. बस बस बस, मी काय? कारण आजी म्हणाली की माझ्या मध्यस्थीशिवाय ती कुणाशी काहीही बोलणार नाही. का? हो, तुला काय बोलायचं मला सांग, मी बोलतो तिच्याशी. हे काय? तू घबरे, मी बोलतो हो तिच्याशी. बाबा पण हे तू घबरे, बाप आहे तुझा मी. कशी बोलत नाही तेच बघतो मी. मी पण येते. तू थांब, अहो मी बघतो. ती एक हट्टी आणि हे 10 हट्टी. काय होणार आहे देव जाणे. आता हा काय नवीन हट्टे तुमचा? हट्टीपणा तुम्ही करता जावई बापू. तुम्ही कसे कोणाला मदत हवी असेल तेव्हा कसलाही विचार न करता धावत जातात. हा, सर कोणा काय वाटत, कोण काय म्हणत, कसलाही विचार करत नाही. मी माझ्या बर्फीच्या मदतीला जाते म्हटला तर माका कसे अडवता तुम्ही? ती माणसं कशी ते अनुभवलंय मी, म्हणून सांगतो मी तुम्हाला. कळलं का? माझं त्या दोघांची काय घेण्यात येणार? माझी नात आणि माझं नात जावई कसं आहे ते माका माहिती आहे. त्यांनी समोरून म्हटले नाही आजी तू ये, मग माका जाऊक नको? त्यांना म्हणायला जाते काय? पण त्यांच्या घरच्यांनी जर तुमचा काही अपमान केला तर तो तोंड उघडणार आहे का? जावई बापू, अहो काळजी करू नका, मी खमकी आहे. हे लोक काय बोलले ना तर त्याचा उत्तर देऊ मी समर्थ आहे. त्यासाठी शिवला घरच्यांना दुखवून माझी बाजू घेण्याची काय पण गरज नाही. आणि तसंही मी त्यांच्या घरच्या पोरीक मदत करू चाललंय ना, मग ते लोक कशाक माका दुखावतील? तुम्ही त्या घरच्या सुनेच्या आजी आहात, कळलं? आणि त्यांच्या सुनेच्या माहेरच्यांनी त्यांच्याकडे पाणी पिणं सुद्धा पाप मानतात ते. झालं मग हैसर पण मी पाणी सुद्धा पित नाही. बर्फीच्या काळजीने माका रात्र झोप येत नाही. सारखं तिचं विचार मनात येतो. तुमका काय त्याचा? तुम्ही थैसर भांडून दिलात
म्हणून आम्ही हयसर मनावर आपल्या दगड ठेवून वागूचो. उगाच सगळं बोलून काही माझ्यावर नसते आरोप करू नका. अहो अहो माझ्या बर्फीच्या चांगल्यासाठी मी बोलताय आणि तुम्ही त्या काय आरोप म्हणतात. अहो माझी पोर तिकडे सासरी एकटी आहो. मी थैसर गेले तिका सोबत केली 4 दिवस तर तिका बरा वाटता ना. वाटतंय मला, पण ते लोक तुम्हाला काही बोलले तर जावे बापू माका तुमची काळजी कळता, पण अहो शिवच्या दादीने माका फोन करून बोलावून घेतल्यानी मग जाऊक नको हा. आणि असं मी नाही केला तर आपल्या बर्फीची मान खाली नाही जातली काय. तिची सासू तिची आम्मा त्यांचं काय? तिचं काय हो, ती अशी बोलतली न तशी बोलतली, पण ती जे काय बोलेल ना ते धीराने ऐकून घेईन मी. त्या बर्फी सोबत असेल ना मग. पण मी नाही गेलं ना तरी आयुष्यभर ते का टोमणे मारेल. मग आपण काय पण करू शकणार नाही हो. हे चलात तुमका नाही चालणार. तुमची काळजी समजते मला जावई बापू, कळता. तुम्ही शेरात पण मी कोल्हा. तुम्ही संतापता, चिडता, रागावून बोलता हा. तुम्ही डरकाळी फोडलीत ना की बाहेरची सगळी म्हणतात काहीतरी याचा बिनसला. पण माझा तसा नाही. दुसऱ्याच्या पावलावरनं मी त्याची चाल ओळखतोय. गौरीच्या माणसा कशी आहेत ना ती माका जरा जवळून बघूच्या. तिका कसलो त्रास हा कसला नाही ते बघा समजून घ्यायचा. ती काय तुमका फोन करून सांगूची नाही, पण मी जर का थैसर गेलंय ना तर सगळी खबरबात तुमका सांगा. आता राहिला प्रश्न हम्माचा. जावई बापू मी तुमची सासू आ, तुमका पुरून उरला हा. त्याच्या पुढे हम्मा काय चीज आ. पुरे झालं. पान खाऊन. आप खिलाओ. जब पत्नी अपने पति को पान खिलाती है तो उसका क्या मतलब होता है पता है ना? मला नाही माहित. मला फक्त एवढंच माहिती की राम भैयांनी पानं आणली आणि सरला भाभीने मला दिलं तुला द्या घे. इतनी भोली मत बनिए आप. सब जानती है मुंबई की मुलगी हो आप. काय बोलतोस तुम्हाला खरंच काही माहिती नाही बघ. आणि आधीच मी टेन्शन मध्ये. टेंशन किस बात की है? हमने अभी भी हिसाब बनाया. एक एक पाई का हिसाब किया. 3 लाख रुपए में पूरा बिजनेस सेट हो जाएगा. 2 लाख रुपए रोलिंग के लिए बचेंगे. तो किस बात की टेंशन है? हो मला आजीची काळजी वाटते. उद्या आजी येणारे. अम्माजी आजीशी कशा वागतील काय बोलतील काहीच कल्पना नाहीये. म्हणून टेन्शन आलंय मला. अब टेंशन मत लीजिए. सब अच्छा होगा. हम है ना, हम ध्यान रखेंगे अज्जी का. हमने दादी जी से बात कर ली है. वो एक पल के लिए भी अज्जी को अकेला नहीं छोड़ेंगे. समझिए आप? खरंच. खरंच. वाह क्या टाइमिंग. निशा बहिणीचा फोन आहे. बात करो. सॉरी. हा वहिनी बोल. गौरी तू नसतेस तर माझं काय झालं असतं मला माहीतच नाही. बरं झालं तू आजीला बोलावलंस ते. कसे सगळे योग जुळून आलेत ना. म्हणजे तुझंही काम झालं आणि माझंही. वहिनी कशासाठी फोन केलायस तू? म्हणजे हेच सांगायला फोन केलाय की नचीला 1-2 दिवस तिकडे थांबवून ठेव. म्हणजे इथे माझं काम होऊन जाईल. या प्रेग्नन्सीतनं सुटकारा मिळेल. म्हणजे या खोट्यापासून सुटकारा मिळेल मला. बरं मी प्रयत्न करते. गौरी खरंच तुझे जेवढे उपकार मानावे ना तेवढे कमीच आहेत ग. तुला माहितीये ना त्या बाईनी
10,000 रुपये मागितले. मी आता कुठून? ठीक आहे, मी करते पैसे ट्रान्सफर. बाय. थँक्यू हा गौरी, खरंच खूप उपकार झाले. बाय. समझ गए वेनी ने क्या बोला होगा. खैर वो भी मजबूर है, कोई और रास्ता नहीं उनके पास. तिला पैसे ट्रान्सफर करायचे. कल तक हो जाएंगे. काम की सारी बातें हो गई. चलिए अब आपको पान खाने का मतलब सिखाते हैं.